संविधानाच्या माध्यमातून त्यांनी संविधानाच्या प्रतिमेच्या घटनेचा अवमान केला. त्या घटनेच्या निषेधात आम्ही आज औरंगाबाद शहरामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना उद्या आदरणीय आनंदराज साहेबांनी औरंगाबाद शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पुकारला आहे. आणि त्या बंदमध्ये आम्ही सर्व जेवढ्या औरंगाबाद शहरातील असतील जेवढ्या महाराष्ट्रातील संघटना असतील आनंदराज साहेबांच्या आदेशाचे पालन करून आम्ही उद्याच्या बंदमध्ये आम्ही सर्व संघटना तिथं सामील होणार आहे. आणि जो आरोपी आपला काय नाव त्याचं पवार तो आरोपी अजूनही सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर अजूनसुद्धा कारवाई झालेली नाही. आणि दुसरं महत्त्वाचं की पोलीस प्रशासनाने ते आमच्या एका कार्यकर्त्याला सैनिकाला पोलीस कस्टडीमध्ये बेदम मारहाण करून जबरदस्त मारहाण करून त्याचा जीव घेतलेला आहे. त्यासाठी त्या पोलीस प्रशासन जे कोणी जे अधिकारी असतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आमची सगळ्या संघटनेची मागणी आहे. नाही, आता उद्या तुम्ही बंद पुकारला तर आणखी कोणत्या संघटनेला आवाहन केलं आहे का? आम्ही सगळ्या संघटनेशी चर्चा केलेली आहे आणि सगळ्या संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहे. शिवसेनेने तर अगोदरच पाठिंबा जाहीर केला, बाकीच्या संघटनेला काय आवाहन करणार? आम्ही आवाहन केलेलं आहे. त्या आव्हानामध्ये सर्व औरंगाबाद शहरातील महाराष्ट्रातील सर्व संघटना या बंदमध्ये सामील झाल्या आहेत. आज निवेदन दिलं, काय मागणी केली? आज आम्ही या संघटनेच्या बंदमध्ये मान्य कलेक्टर साहेबांनी सुद्धा सर्व जनतेला म्हणजे बंदचं आवाहन करावे अशी आम्ही त्याला विनंती केली आहे. उद्याचा बंद कसा असेल? पूर्ण शांततेपूर्ण बंद राहील. उद्याही कुठंही अनुचित प्रकार घडणार नाही, कोणाला गालबोट लागणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे. या निमित्ताने आंबेडकरी जनतेला काय आवाहन करणार? आंबेडकरी जनतेला तर आनंदराज साहेबांनीच आवाहन केलं की बाबा सर्वांनी बंद पाळावं म्हणून. कारण एक भीमसैनिक ते जो पोलिसाच्या कस्टडीमध्ये वारला त्या संदर्भात सगळ्याच महाराष्ट्रातल्या संघटनांनी बी बंदचं आव्हान पुकारलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आनंदराज साहेबांच्या आदेशाचं पालन करणार आहोत.